विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण मूलभूत हक्क भाग 2 हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश. नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत. आता ज्याचे नागरिकांचे जे हक्क आहे त्याला संरक्षण न्यायालयाने दिलेलं आहे. तर ते कोणते हक्क आहे? तर देहोपस्थिती बंदी, प्रात्यक्षिकीकरण म्हणजेच बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून नागरिकांना संरक्षण मिळण्यासाठी परमादेश म्हणजे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी म्हणून न्यायालयाने दिलेला आदेश. मनाई हुकूम. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊ नये म्हणून न्यायालय हा आदेश देऊ शकते. याला मनाई हुकूम असं म्हटलेलं आहे. पलीकडे न जाण्याचा आदेश. अधिकार पृच्छा म्हणजेच कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. उत्प्रेक्षण. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश. मूलभूत हक्कांना कशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्काचा वापर योग्य प्रकारे करता येतो. ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मूलभूत हक्काचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचे भान ठेवावे लागते. याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत.